नमस्कार, मी सुवर्ण प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अवघ्या काही तासांवर चिपी विमानतळाचं उद्घाटन येऊन ठेपलंय। गेली 20 वर्ष गणपतीला विमानाने कोकणात जायला मिळणार याचं स्वप्न चाकरमानी पाहत होते। अखेर 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरून पहिलं उड्डाण केलं जाईल। चिपी विमानतळावरून श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे। मग तो उद्घाटनाचा वाद असो किंवा राणे विरुद्ध ठाकरेंचा वाद। अखेर या श्रेयवादाच्या लढाईनंतर चिपी विमानतळाचा उद्घाटनाचा उद्या मुहूर्त आहे। मात्र या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। राणेंचं नाव उद्घाटन पत्रिकेत 3ऱ्या क्रमांकावर असल्याने राणे नाराज झालेत, तर उद्धव ठाकरेंनी मात्र राणेंकडे दुर्लक्ष करत कोकणच्या विकासाकडे भर देण्याचं पसंत केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा संदर्भ घेणार आणि हे सांगणार हे आम्हीच केलंय। आता आमच्या मुलाचं नाव आम्हीच ठेवायचं का दुसऱ्याला बोलवायचं तुम्ही ठेवा ठेवा म्हणून? त्या आम्ही विमानतळ केला, तुम्ही कबूल करा, माझं काय ना। या उद्घाटन पण तुम्ही मान पण देतो, पण हे आम्ही केलंय मान्य करा, मान्य केलं। आणि त्यामुळे माझं त्यांचं तसं काही वैर नाही, पण काही न करता जे मिरवतायत ना, काही लायकी नाही त्यांची हो त्या पदाची, पण ते आपल्याला पटत नाही। त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे हे येऊ दे, त्यांचं स्वागत आहे। वाटल्यास पाहुणचार करू सिंधुदुर्गातल्या मावऱ्याचा, माशाचा। नेमकं माझं नाव किती बारीक आहे झालंय बघा, आपोआप शाही माहित नाही का हे झाली काय। हे बघा, माननीय उद्धवजी ठाकरे, ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे। आता मी राजकारणात आणि प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री या दोघांपेक्षा सिनियर आहे, तरी पण नाही फॅक्ट आहे, प्रोटोकॉल पाळला जातो अशा कार्यक्रम। तरी महाराष्ट्राचा मान म्हणून मुख्यमंत्र्याला पहिलं स्थान मान्य आहे। ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण तेवढा मान देतो, नावात कोण आहे याला संबंध नाही। चिपी विमानतळाचं उद्घाटन होण्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी सुरू झालेली आहे। भाजपच्या बॅनरबाजीला भीक घालत नसल्याचा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला, तर विमानतळाकरता ज्या जमीन मालकांकडून एकरी 600 रुपये दरानं जमिनी घेण्यात आल्या त्यांना जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून जास्त मोबदला देऊ अशी माहिती पालकमंत्री उदय सामंतांनी दिली। उद्या 1:30 वाजता या विमानतळाचं म्हणजे आजच्या वेळेला उद्या या विमानतळाचं उद्घाटन झालेलं असेल। विमानसेवा सुरू होण्याची जी सगळ्यांची इच्छा होती, सिंधुदुर्गवासियांची इच्छा होती, कोकणवासियांची इच्छा होती, ती विमानसेवा उद्यापासून सुरू होईल। उद्घाटनाची सगळी तयारी झालेली आहे, सगळ्या मान्यवरांची स्वागताची देखील तयारी झालेली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम उद्या या ठिकाणी विमानतळाच्या उद्घाटनाचा म्हणजे विमानसेवेच्या उद्घाटनाचा होईल। आणि जे स्वप्न सिंधुदुर्गवासियांचं होतं ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी केलेत किंवा सगळ्यांनीच केलेत ते उद्या सार्थकी लागणार आहेत। सर्व सिंधुदुर्गवासियांचा अभिमान आहे, स्वप्न माझं एकट्याचं नाही, परंतु आम्ही सुद्धा खूप आनंदात आहोतच। उद्या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गामध्ये उद्घाटन होईल आणि त्याचबरोबर दिल्लीमधून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीमधून कार्यक्रम करतील आणि अत्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवला जाईल अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्या होतोय आणि त्या सगळ्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालंय। चिपी या विमानतळाची वैशिष्ट्य काय ती नजर टाकूया। 274 हेक्टर जागेवर उभारलं गेलंय चिपी विमानतळ। 10,000 चौरस मीटर टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं आहे। 180 प्रवासी क्षमतेची विमानं या चिपी विमानतळावर उतरू शकतात। विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आहे। विमानतळाची लांबी 2.5 किलोमीटर आहे। सध्या 3 विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे। दुसऱ्या टप्प्यात 15 पर्यंत क्षमता वाढवली जाणार आहे। नाईट लँडिंगची ही व्यवस्था उपलब्ध आहे। ATC टॉवरचं काम पूर्ण झालेलं आहे। कुडाळ, कसाल, सातार्डा हा महामार्ग विमानतळाला जोडला जाणार आहे।
सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली। ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था नसल्याचं ते म्हणाले। आपण पाहूया शरद पवार काय म्हणतात। जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या माध्यमातून आपल्याला मिळाली तर माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची सूचना आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही काही करून पूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी किंवा जर आपण तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवायचा निर्णय घेतला तर त्या पद्धतीनं आपण करून भाजपला खऱ्यासारखं बाजूला ठेवूया। गुजरातमधल्या शेतकऱ्याची आपलं भांडण नाही, नियमानं कायद्यानं अधिकारानं त्यांना जे हवं आहे ते देणं आपलं कर्तव्य आहे। आपल्याला देश चालवायचा आहे, आपल्याला काही संकुचित भूमिका घ्यायची नाही। आणि त्यामुळं त्या सवन 5-7 वर्षाच्या काळामध्ये गुजरात सरकारला कोणतीही अडचण आली तर त्या राज्याचे मंत्री हे माझ्याकडे यायचे आणि त्यांची अडचण मी सोडवत असे। मी तिचा पक्ष बदलला नाही, तिथला शेतकरी बघितला, तिथला सामान्य माणूस बघितला, ही नीती आम्ही लोकांनी घेतली। नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्षही शिगेला पोहोचलाय। नुकताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातला संघर्ष अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला। त्यात आता शिवसेनेच्या माजी आमदारानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कडक इशारा दिल्याचं समोर आलंय। देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोज अहिरे यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी गंभीर आरोप केले। अहिरे या खोटारडे असून मी केलेल्या कामाचं श्रेय घेतायत, त्या आयत्या पीठावर रेघोट्या मारतायत अशी शेलक्या शब्दात घोलप यांनी टीका केली। त्यावर सरोज अहिरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। घोलप यांनी केलेले आरोप तद्दन खोटे आहेत आणि शिवसेना स्टाईल विषयी काही बोलू नका, राष्ट्रवादी काँग्रेसने काही बांगड्या भरलेल्या नाहीयेत असं अहिरे म्हणाले। आपण मंजूर कामं केलेली आणि त्याचं फुकटचं श्रेय घ्यायचं। आपण बघू की परवा जो देवळाली कॅन्टोन्मेंटचा जो कार्यक्रम झाला हा 2018 साली मंजूर झालेला निधी आहे। कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे असताना तुम्ही जर लोकांना ह्या खोट्या माहिती देताय की मी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि 5 कोटी रुपये मंजूर केले, तर हे लोकांच्या समोर येणं गरजेचं होतं। हा खोटारडेपणा हा जनतेसमोर येणं फार गरजेचं होतं आणि हे श्रेय घेण्याचं काम ह्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार यांच्या माध्यमातून होतंय आणि याला वाचा फोडण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। असं पुढे होणार नाही, तर याला शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येईल। महाविकास आघाडीच्या शासनात जवळपास ऑक्टोबर 2020 ला तो निधी प्राप्त झाला। ती वर्क ऑर्डर जी आहे ती माझ्याकडे आहे। मार्च 2021 ची त्या कंत्राटदाराला गेलेली ही वर्क ऑर्डर आहे। जर मी मग 1 जुलैला जर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जर भूमिपूजन केलं तर हे 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी कसं काय लोकांना म्हणजे त्या आमदारांना जाग येऊ शकते हे मला कळलं नाही। तेच आहे खोटारडे, तेच आहे। माजी आमदार स्वतःला शिवसैनिक म्हणून जर काही त्या गोष्टीचा गोंधळ घालायची तयारीत असतील तर राष्ट्रवादीच्याही पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी जरी मी स्त्री असले तरी बांगडे घालून बसलेले नाही। पवार कुटुंबियांशी संबंधित कार्यालय, कारखाने या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून आयकर विभागाकडून शोध मोहीम सुरू आहे। मुंबईत पार्थ पवार यांच्या नरिमन पॉइंटमधील कार्यालयात आयकर विभागाची शोध मोहीम सुरू आहे। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांची समजूत घातली, कारण या कारवाईच्या विरोधात किंवा निषेधार्थ आणि अजित पवारांना पाठिंबा देण्याकरता म्हणून सगळे कार्यकर्ते विधानभवनाबाहेर जमले होते। त्यांच्याशी अजित पवार स्वतः बाहेर येऊन त्यांनी संवाद साधला आणि त्यांची समजूत काढली। अजित पवारांच्या समर्थनार्थ हे सगळे जमलेले होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयकर कारवाई विरोधात पवार कुटुंब एकसंघ असल्याचं बघायला मिळालं। अजित पवारांसाठी थेट शरद पवार मैदानात उतरले, तर सुप्रिया सुळेही महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही म्हणत कारवाईचा निषेध केला। काही सरकारने पाहुणे पाठवले होते, ते पाहुणे येऊन गेले। पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, कारण आपलं काही खोटं चिंतत असेल। मला आठवत आहे, तुम्हाला आठवत आहे का, निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्या बाबतीत मला ईडीची नोटीस पाठवली। त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी कर्ज आयुष्यात घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची नोटीस आली। पाहुणे लोक तिथं थांबलेली आहेत
ते त्यांचं काम करतायत, त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्याच्यामुळं त्यांचं एकदा काम झाल्यानंतर पाहुणचार घेऊन ते गेल्यावर काय सांगायचं ते सांगतो ना. मी कुठं पळून जात नाही. मला कुठलेही प्रश्न विचारा, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. कारण माझी भूमिका अतिशय स्वच्छ असते. मी अतिशय सरळमार्गी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि मी आर्थिक शिस्तीचा आहे. मीच राज्याचा टॅक्स बुडू नये कुणी म्हणून नेहमी आव्हान करत असतो. माझेही नातेवाईक आहेत, ते फक्त दादाचे नातेवाईक नाही, दादा आणि मी आमच्या दोघांचे ते सगळे नातेवाईक आहेत. आणि नातेवाईक असं नाही, आमचं जॉईंट फॅमिली आहे, कुटुंब आहे आमचं. पण संघर्ष करणं हीच पवारांची खासियत आहे. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते, कितीही दिल्लीने त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री हा कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि कधी झुकणारी नाही. निवासी डॉक्टर्सना सरकारने दिलासा दिलेला आहे. कोरोना काळातील सेवेची दखल घेण्यात आली आहे. प्रत्येकी 1,21,000 दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असे निर्देश दिलेले आहेत. शासकीय पालिकेतील डॉक्टर्सना त्यामुळे दिलासा मिळालेला आहे. शासकीय आणि पालिकेतील जे निवासी डॉक्टर्स आहेत त्यांना कोरोना काळामध्ये त्यांनी जे सलग काम केलं त्या सलग कामाची दखल घ्यावी सरकारनं, असं ते वारंवार म्हणत होते आणि त्याची दखल घेण्यात आलेली आहे. प्रत्येकी 1,21,000 रुपये दिले जाणार आहेत. निवासी डॉक्टर्स जे शासकीय आणि पालिकेतील डॉक्टर्स आहेत त्या सगळ्या निवासी डॉक्टर्सना, महाविद्यालयातील डॉक्टर्सना दिलासा मिळालेला आहे. निवासी डॉक्टर्सना आता प्रत्येकी 1,21,000 रुपये दिले जाणार आहेत. कोरोना काळात त्यांनी जी सेवा दिली त्या सेवेचा मोबदला म्हणून सरकारने ही घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. वसुली आली की या सरकारचा ससा होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की कासव. शेतकऱ्यांप्रती नक्राश्रू ढाळणारे महाविकासचे नेते आता बंद पुकारतील काय, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. वसुलीसाठी धावणारं सरकार शेतकऱ्यांच्या मदतीकरता का असं धडपडत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी 50,000ची मागणी करणारे आता हात का आखडता घेत आहेत, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. नागपूर विभागामध्ये 6 जिल्ह्यांना फक्त 10 कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सगळ्या 5 जिल्हे म्हणून फक्त 1 लाख रुपये, म्हणजे एक जिल्हा फक्त 20,000 रुपये, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमधून समोर आणली आहे. देवेंद्र फडणवीसांनी पूरग्रस्तांसाठी जो आखडता हात सरकार घेत आहे त्यावर ताशेरे ओढले आणि त्या संदर्भात एक भलं मोठं ट्विट केलेलं आहे. नागपूर विभागाला आणि नाशिक विभागाला कशा पद्धतीने मदत झाली ते आकडेवारीतून समोर आणलंय. नागपूरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या माधव नागरी या भागामध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलीचं वय 17 वर्ष आहे. ती आपल्या प्रियकरासोबत रस्त्यावर उभी होती. त्यावेळी 4 नराधमांनी प्रियकराला सुरुवातीला मारहाण केली. मारहाणीनंतर मुलीला शेजारच्या शिवारात नेलं आणि तिच्यावर अत्याचार झालाय अशी धक्कादायक बातमी समोर येते. दरम्यान पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडीमधलं अपडेट असं की 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यातला एक तिचा प्रियकर सुद्धा आहे. कारण या मुलीशी बोलल्यानंतर पोलिसांनी तिची समजूत काढल्यानंतर तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने हेही सांगितलं की मागच्या 3 दिवसात वारंवार तिच्यावर असे अत्याचार झाले. तिच्या प्रियकराला हे माहिती होतं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला. त्या तिघांना अजून पकडण्यात आलेलं नाही, ते फरार आहेत. पण प्रियकर आणि अजून तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि सुरक्षिततेचं वातावरण आहे. मुलींमध्ये ही भीती पसरली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण ऐकूया. पोलीसमध्ये जास्तीत जास्त मेल म्हणून असतात. त्यांना आपण एवढं कम्फर्टेबल नाही बोलू शकतात. आपल्याबद्दल थोडं आपण तेवढं कम्फर्टेबल नाही सांगू शकतात. तेच जर फिमेल्स असतात, फिमेल पोलीस किंवा कोणी पण डॉक्टरही असते, त्यांना आपण खूप आपल्या मोकाट्याने सांगू शकतो. ते आपल्या भावना समजू शकतात. तर पोलिसांना पण ॲटलिस्ट जास्तीत जास्त फिमेल्सची भरती झालेली असती हवी. ते आपण असतं तर आपल्याला थोडं
सेफ फील होते। प्रशासन हमारा सब अच्छे से साथ दे रहा है ना, जैसे मोदी सरकार ने अभी निकाला है कि मतलब एक कुछ कायदा निकाला है ना कि जब रेप होगा तो उसके मतलब गुनहगार को फांसी दी जाएगी या कुछ और। हाँ, तो मतलब ऐसा जो सुनते हैं ना हम, हाँ, कड़क कड़क जो शासन है वो सुनने के बाद थोड़ा और ज़्यादा कॉन्फिडेंस आता है कि नहीं, हाँ चलो ये हमारे लिए इतनी अच्छी सुरक्षा बना के रख रहे हैं तो हमें क्यों डरना चाहिए। सरकारी मालिकेच्या एअर इंडियाकरता टाटा समूहानं लावलेली बोली केंद्र सरकारनं स्वीकारली आहे। टाटांनी 18,000 कोटींना ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे। टाटा सन्सला एअर इंडिया या ब्रँडमध्ये तसंच लोगोमध्ये पुढील 5 वर्ष कोणतेही बदल करता येणार नाहीत। तसंच 5 वर्षानंतर काही हस्तांतरण करायचं झाल्यास ते भारतीय व्यक्तीच्याच नावे करावं लागणार आहे अशी अट घालण्यात आली आहे। एअर इंडियाची मालकी टाटाकडे जाणार असल्यानं त्या उद्योग समूहाला त्यांनीच स्थापलेल्या या हवाई सेवेची मालकी 67 वर्षांनंतर पुन्हा मिळणार आहे। जे.आर.डी. टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाइन्स या नावानं स्थापन केलेल्या या कंपनीचं पुढे 1946 मध्ये एअर इंडिया असं नामकरण करण्यात आलं। 1948 मध्ये एअर इंडिया इंटरनॅशनलनं युरोपसाठी उड्डाणंही सुरू केली। मात्र 1953 मध्ये सरकारनं एअर इंडियावर ताबा घेऊन तिचं राष्ट्रीयीकरण केलं। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बहुप्रतीक्षित अशा चिपी विमानतळाचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडेल। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात गेम चेंजर तसंच गोवा विमानतळाला पर्याय म्हणूनही सध्या चिपी विमानतळाकडे पाहिलं जात आहे। दुपारी 1 वाजता या विमानतळाचं लोकार्पण होणार असून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर दिसतील। मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकाच विमानानं येण्याचं टाळल्याचं समजतंय। दोघेही वेगवेगळ्या विमानानं चिपीत दाखल होणार आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, अनेक आमदार, IRB आणि MIDCचे अधिकारी आणि प्रवासी एकाच विमानानं प्रवास करतील, तर दुसऱ्या खासगी विमानातनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रवास करतील। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे आणि अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप, वादविवाद आणि बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या या सगळ्या विमानतळाच्या अनुषंगानं या आधीच्या कालखंडामध्ये। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर एकाच व्यासपीठावर येणार असल्याचंही समोर येत आहे। उदय, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? कोकण रेल्वेनंतर कोकणच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका ठरणारा आज लोकार्पण होत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते। या लोकार्पण सोहळ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, अगदी राजकीय वर्तुळाचं देखील आणि सर्वसामान्य कोकणवासियांचं देखील। कोकणच्या विकासाच्या अनेक राजकारण्यांनी म्हणा किंवा अनेक पक्षांनी, अनेक सत्ताधाऱ्यांनी आणाभाका घेतल्या आणि सांगितलं, मात्र प्रत्यक्षात काही कोकणचा विकास जो आहे तो म्हटल्याप्रमाणे होत नव्हता। एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ जो आहे चिपी विमानतळ तो आता तयार झालेला आहे आणि त्याचं आज लोकार्पण होत आहे। आणि हा लोकार्पण सोहळ्यावरती देखील राजकीय जे आहे ते आरोप प्रत्यारोप किंवा श्रेयवाद असेल किंवा इतर कोकणी भाषेत बोलायचं झालं तर धुमशान जे आहे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच व्यासपीठावरती यावेळेला उपस्थित असणार आहे, त्यामुळे या व्यासपीठाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। या व्यासपीठावरनं भाषण करताना हे मान्यवर नेमकं काय म्हणतायत, एकमेकांच्या विरुद्ध काही आरोप करतायत किंवा काही एकमेकांना शुभेच्छा देत आहेत हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र या व्यासपीठावरनं राजकीय ठिणगी पडणार एवढं मात्र नक्की आहे, हा विमानतळ कोकणच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ठरणार आहे। नुसतं विकासाला नाही तर पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरणार आहे। गोवा विमानतळाला पर्याय असणार आहे चिपी विमानतळ आणि या चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास, इथला पर्यटन विकास अधिक वेगाने होईल असं सांगितलं जात आहे। त्यासाठी स्थानिक प्रशासन, स्थानिक राज्यकर्ते काय करतात हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र स्थानिक कोकणवासियांच्या ज्या अशा आकांक्षा आहे त्यांचं ते दैनंदिन अर्थकारण आहे, ह्याच्या या विमानतळामुळे काही फरक पडणार आहे का किंवा फरक पडेल का अशी देखील सर्वसामान्य कोकणवासियांची या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याकडे त्यामुळे लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। या एकूणच विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक जे आहे कारणाने आपण पाहू शकतो। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विमानतळ उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहत आहेत का प्रत्यक्ष येत आहेत हे देखील अजून सुस्पष्ट झालेलं नाही आहे। त्याचबरोबर इतर काही मान्यवर येणार आहेत ते एकाच विमानाने येणार आहे का अन्य कोणत्या आणखीन खाजगी विमानाने इथे वेगवेगळे दाखल होणार आहेत। मात्र सध्याची काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार एकाच विमानातून प्रवास
होण्याची शक्यता आहे। एअर अलायन्स हे जे 70 आसनी विमान आहे, या 70 आसनी विमानातून हे सर्व मंत्री महोदय असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील, हे प्रवास करणार आहेत। साधारणतः दुपारी 12 वाजता पहिलं प्रवास विमान चिपी विमानतळावरती दाखल होणार आहे। ते दाखल झाल्यानंतर साधारणतः 12:30 वाजता हा मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे। 1 वाजता कार्यक्रमाचं अधिकृत औपचारिक उद्घाटन जे आहे या संपूर्ण विमानतळाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर एक फ्लॅग ऑफ सेरेमनी असते एअर एव्हिएशनची, ती देखील दुपारी 2 वाजता होणार आहे। साधारणतः 1-1.5 तासाचा हा छोटेखानी कार्यक्रम केलेला आहे, कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये, कारण कोविड संसर्ग सर्व काही सुरू आहे अद्याप, त्यामुळे कमीत कमी मर्यादित म्हणजे 100 लोकांच्या मर्यादित उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करण्याचं नियोजित केलं गेलेलं आहे। या चिपी विमानतळामुळे महत्त्वाचं ठरेल की या एकाच व्यासपीठावर ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येतील त्यावेळेला कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं जाईल आणि ही जी तयारी सगळी झालेली आहे त्या अनुषंगाने देखील सगळ्यांचंच या लोकार्पण कार्यक्रमाकडे लक्ष असणार आहे। उदय, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।